करायचा बॉल आणायला लागते बॉल पाहिजे ते बॉल नाही बॉल नाही ते बॉल नाही बरं 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 बॉल अरे बॉल नाही निघाला तुम्ही तुम्ही मला भ्यान आहे बॉलाचं पाकिट आणा तर तर एवढा मोठा नाही मी बाबा हे ग्राउंड आहे बोनो आणि इथं आम्ही आज क्रिकेट खेळणार आहे गावाकडचं क्रिकेट परत एकदा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर विषय काय आजचा ब्लॉग होणार आहे बोनो क्रिकेटवर. आता मी उठली झोपून डोळे बघा सुजलेत आणि निघालो जायचं खेळायला. आपल्याला जायचं वरती खेळायला नाही बंद आहे. हे काय केले सा हे काय बांधले सा दडून बसायचंय लुप्पा चुप्पी खेळायची आहे काय ते टपचा शाय ना कोणता काढा तेवढा हे वाट पोर एखादा अडकून पडलं गळपास लागेल खाली पायाला. व्हिडिओ मध्ये सगळं आहे का बघ शिवाय सोडून सगळं आहे का आपल्या हायस्कूल शाळा आणि इथं आम्ही म्हणजे 8वी ते 10वी इथं शिकून गेली आम्ही. हे बघा सर्व शिक्षण मोहीम सारे शिकूया मागे जाऊया. हे बघा हे 8वीचा ब्लॉग आहे. तुझी माझी जमल जोडी काय 9वीचा ब्लॉग. म्हणजे तुम्हाला कसं सांगू आता लय वर्षापूर्वीची शाळा बघा. मी माझं भाऊ माझं मधलं भाऊ आणि मी ह्यावर इथं शिकून गेले 8वी ते 10वी. टॉपचा विषय भावानो एक नंबर. तर आम्ही आलतो आज क्रिकेट खेळायला आणि फुसफुस तोंडफुस चांगला ह्याला तेवढा बघा पहिल्यांदा ह्याला द्यायचा आहे बघा आणि क्रिकेट खेळायला. तर गावाकडचं क्रिकेट आणि गावाकडची मजा तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसून जाईल आणि हे फक्त क्रिकेटसाठी ब्लॉग होणार आहे. तर म्हणजे काय ते हे खेळायला गेला भाऊ याचा व्हिडिओ करतो तुम्ही आवर्जून बघा. जे बाहेरचे जे फॅन फॉलोईंग आहेत त्यांनी सगळ्यांनी बघा भावाचा व्हिडिओ. टॉपमध्ये क्रिकेट घेते बॉल मारला की बॉल परत नाही बॉलच गावत नाही त्यामुळे काही विषयच नाही. आणि इथं सगळी म्हणजे इथं चालू आहे ऑलरेडी आणि आम्ही बॅटिंग प्लेअर सगळी इकडे थांबले. सगळी सचिन तेंडुलकर इकडे आहेत एका साईडला आणि सगळी हरभजन सिंग पांड्या हार्दिक पांड्या त्यांनी सगळी तिकडे आहे ऑपोजिट साईड. हे लागलाय हे चुळू नकोस हे. पण इथे क्रिकेट चालू होतं बॉल सांडल्यात काय तर आणि बॅट्समन आमचा सचिन तेंडुलकर इकडे आलाय. आई गे आणि जरासं युट्यूब बद्दल ज्ञान म्हणजे ते पैसे कसे मिळतात मॉनिटाईज कसं होते तर व्ह्यूज कशा वाढतात तर परत एकदा वॉच टाइम कसा वाढतोय ते सगळं सांगाल तो. ते सांगता भावानं मला निम्मी जण माणसं म्हणाल्यात म्हणजे गावातली माणसं म्हणा इकडची तिकडची माणसं भेटल्यानंतर म्हणाल्यात पैसे मिळतात काय ह्या मिळतात काय. बाई इथं पेट्रोलला 50 रुपये नाहीत आणि पैसे कुठं आणू दे. तर काय विषय नाही भावना अजून मॉनिटाईज व्हायला लय वेळ आहे. तुम्हाला व्हिडिओ दाखवायचं फक्त कारण एवढंच की माझी लाईफस्टाईल तुम्हाला दाखवाली मी कसं जगतोय काय जगतोय माझ्या लाईफस्टाईलचं रुटीन काय आहे. रुटीन काय आहे ते तुम्हाला सगळं दाखवते मी ब्लॉगमध्ये. तर तुम्ही म्हणजे बघत राहा फक्त काय विषय नाही. वाटलं काय गावणार बॉल आणि अजून पण बॉल गावा नाही. इकडे बॉल चांगला आहे आपण जाऊया तिथं आणि बघूया गावलाय का नाही.
भवन इथं बॉल सांगलाय बघ. हे जरा सांगून की नाही कसा आहे भवन. हे नवीन बांधले आमच्याकडे योग्य प्रकारे भवन मग बांधून मिळेल. दुमबांधी संघटना. आमच्याकडे योग्य प्रकारे अशी बारकी बारकी छोटी पोली हाऊस बांधून मिळतील. टॉपचा इथं बसल्या बघा तिकडे बांधकाम कामगार संघटना लाल बावटा 50 रे. शेट यार ह्याच्यात नाही रे देऊ. ह्याच्यात फक्त एडिट होते रे. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste. बॉल सोडून अर्धा तास चालता आणि अजून म्हणजे बॉल गावला थोडा अजून तेव्हापासून ही खेळतात. हे 10 किती झाल्यात आपल्या 60 झाला बॉल 60. अजून यासनी तंगवा चालू आहे. अजून म्हणजे डाव पूर्ण व्हायचा. अजून मी खेळायचा आहे. मी एक मारली 150 भर त्याच्यामुळे काय विषय नाही. आणि तुम्हाला दाखवतो अजून पुढे बघत राहा. फक्त ब्लॉगमध्ये कंटिन्यूच राहा तुम्ही. ओ निखिला इकडे घ्या. अहो किती 10 मारले जा. 42 कुणाला सांगू नको भावना टॉपचा. आणि हे बघा असले याच्यातनं बॉल आणायला लागतं. हे बघा हे असली सगळी मेहनत करायला लागते काचका कुटक्यातनं. का संभाजी गंगम स्टाईल संभाजी. विकेट जाईना म्हणून बॉलर बदललाय. हे जाऊन काय आवड जाईना. असं बॉल मारते सारखं फिल्टर वैतागल्या आमची. ते फिल्टर वरचा फिल्टर पाक ठकलाय पाक. इथला फिल्टर ह्याला ऊन लागायला लागलेली. इकडे संभा. एक बॉल डॅमेज झाला बॉनो. एक बॉल फुटला. आणून 4 मिनिटं झाली नाही तो एक बॉल फुटला. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. म्हणजे एक मॅच जिंकल्या मी. आता सेकंड राऊंड चालू. सेकंड राऊंडला निघाले मी वर. हरलेली पोर आहे भाऊ ही सगळी. हरलेले क लागलाय दुखते मग कुणा सांगतोय ते आता. दिस इज अ जजमेंट बोलते. सगळे ए विरजा गावाला व्हिडिओ मध्ये सप्पय. तुला का सांगतो बस जरा नाव हिंडतोय लेका सगळ्या मुलकात न. आला नाही बला झालं. तू आलतास का शाळेला. कुठं काय करायला तस शाळेला. इथं शाळा तुझी तू 8वीला होई तू. या नाद आहे की तुझा. डुम टेड्या. अरे कसला विषय भाऊ तुझा मॉडेलच भाऊ तू. आऊट. भावना क्रिकेट खेळायसाठी फक्त हे चप्पल आणले बघा. इंटरनॅशनल आहे ना डायरेक्ट. आउट ऑफ कंट्री मिळत नाही कुठं. सुधून मी गावला जर मिळत नाही म्हणजे तुम्हाला गावणारच नाही. तर असं दाखवावं लागते मार्केटला. सुट्टी नॉट्स
धाड यांचं फिल्टर बघा, यांचं फिल्टर बघा केवढा आणि किप्पर बघा केवढं राहिले तो बा. आणि आता माझी बॅटिंग आली भाऊ, मी बॅटिंगला होतो रे, व्हिडिओ मार. ओके कोण जाणार? बॉल व्हिडिओ चालू केला त्यांनी व्हिडिओच केला नाही. इकडे एक लागली, इथे एक लागली, इथे एक लागलाय बॉल. टॉपचा विषय दुखते बी, हा कळी त्या, हा मस्त मस्त, हा सोसल तसं कळायचं. हो ना, क्रिकेट खेळून झाले आमचं. आणि आपल्याला मागल्या मी जिथं आलेलो, म्हणजे आज आहे शनिवार, सॅटरडे. आणि शनिवारी आम्ही, तुम्हाला पण माहिती आहे, हनुमानाच्या देवळात जाते, हनुमंतरायाच्या. आणि जाऊन दर्शन घेऊन विराज लायकर तुम्ही देऊन या की तिथं द्यायला तर किती लागते तेव्हा. आणि हनुमानाच्या देवळात जाऊन भावनो रुईच्या पानाची माळ घालायची असत्या, माळ घालूया. दर शनिवारी जाते मी. आणि मेन म्हणजे कोल्हापूरला गेल्यानंतर कसं होते कोणाष्ट मॅनेज, पण तिथं आपण जाऊन येईल, कारण की उभामार चौकात आपल्याला तिथं मारुतीला जायलाच लागणार आहे. रुईची पानं काढतो आणि नंतर थोड्या वेळाने देवळात जातो. आजचं क्रिकेटचं शेड्यूल तुम्ही बघितलं असेल, इथं चाललं तेवढं भावून दम भरला मला, काय दमा भाऊन. ही पानं काढलीत आम्ही 21 पानाची माळ घालते. 21 पानाची माळ घाली. आपण आता जाऊन हे रेडी करूया, जाऊन माळ तयार करून आपण डायरेक्ट मंदिरात जाऊया. मग ब्लॉगचा एंड आपण तिकडच करूया. चला घरी जाऊया डायरेक्ट. क्रिकेट खेळून झाली भावना. आणि टॉपचा हिस्ट्री तुम्ही आता क्रिकेट बघितलंच असतं. म्हणजे पोरं दररोज येतात, मी आज आलेलो खेळायला, म्हणून क्रिकेट खेळायला येणार आली. 6 hours later. तर भावना आता आवरली मी. आणि आता जाऊन येतो मंदिरात. तुम्हाला मागायला सांगितलेलं हे माळ वगैरे आणि हे रेडी करून ठेवलेलं. आता हे घेऊन डायरेक्ट जाऊन येतो मंदिरात मग बघूया तिथे गेल्यानंतर. म्हणजे उजेड आहे तोपर्यंत जाऊन येतो, म्हणजे तुम्हाला ब्लॉगमध्ये मंदिर पण दिसेल आणि काय विषय नाही, तुम्हाला पण दर्शन होऊन जाईल. तर जाऊया आपण डायरेक्ट तिकडं. चला. जाऊन म्हणजे मंदिरात ना. आणि इथं ब्लॉगचा एंड करूया आपण. त्या ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.